नांदगाव तालुक्यातील शेकडो लाभार्थी मोदी आवास योजनेपासून वंचित। शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यांनी पंचायत समितीवर धडक। तालुक्यातील मोदी आवास योजना ग्रामीण भागातील अंतर्गत शेकडो लाभार्थी घरकुलाचे काम पूर्ण करून सुद्धा 8 महिन्यापासून अनुदान मिळाले नाही। तालुक्यातील मोदी आवास योजना ग्रामीण अंतर्गत शेकडो पात्र लाभार्थी घरकुलाचे काम पूर्ण करून सुद्धा 8 महिन्यापासून अनुदान मिळत नसल्याने लाभार्थ्यांना शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात पंचायत समिती कार्यालयावर धडक देऊन 7 दिवसात निधी न मिळाल्यास रावटी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापड वाळोना वेणी गणेशपूर सालोड माजरी मसला माहुली चोर मंगरूळ चवाळा सातरगाव कंजरा शिवनी लोणी वाघोडा इत्यादी गावातील लाभार्थ्यांनी मोदी आवास योजनेत ग्रामीण अंतर्गत प्रथम हप्त्याचे अनुदान देण्यात आले। त्यानुसार लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम सुरू करून 8 महिन्याचा कालावधी होत असताना अनुदान न मिळाल्याने उर्वरित कामामुळे घरकुलाचे काम अर्धवट राहिले। लाभार्थ्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे, तर अनेक लाभार्थ्यांना उसनवारी करून संपूर्ण घरकुलाचे बांधकाम केले, मात्र अनुदान न दिल्याने उसनवारीचे व्याजासह चुकवावी लागत आहे। त्यामुळे लाभार्थी हतबल झाले असून शेकडो लाभार्थ्याचे पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांना घेरावा करून 7 दिवसात सदर योजनेच्या उर्वरित निधी द्यावा, अन्यथा रावटी आंदोलन छेडण्याचा इशारा। यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर, बाजार समिती संचालक विजय अजबले, सरपंच लाभार्थी मारुती गडवे, जयंताबाई रोहनकर, योगेश चोरे, अनिल गाडगे, राहुल बोदडे, अनिल डाखोरे, गणेश सोळंके, जिजाबाई ठाकरे, सुधाकर कोपरे, गणेश राऊत, पंढरी बोदडे, हरिदास काडसपरे, हरी भाऊ येवतकर इत्यादी लाभार्थी उपस्थित होते। तालुक्यातील मोदी आवास योजना, विहीर अनुदान, गोठा अनुदान, पंतप्रधान घरकुल योजना इत्यादी योजनेचे पैसे या सरकारने थांबवले असून सर्व पैसे लाडकी बहीण योजनेत ट्रान्सफर केले। मात्र हा ग्रामीण लाभार्थी अनेक योजनेच्या अनुदानापासून वंचित आहे। 7 दिवसात अनुदान न दिल्यास रावटी आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी दिला। मोदी आवास योजनेअंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये जे घरकुल मंजूर झाले त्या लाभार्थ्यांना प्रथम हप्ता मिळाला। त्यानुसार लाभार्थ्यांनी घरकुलाचं पूर्ण काम केलं। कोणाकडनं सिमेंट उधार आणलं, कुठून रेती उधार आणली, कोणाकडनं लोहा उधार आणला, असं करून उधार करून संपूर्ण घर उभं केलं। वास्तविक 1,38,000 रुपयामध्ये मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल होत नाही, तरी सुद्धा या लाभार्थ्यांनी उसनवारी घेऊन हे घरकुल उभं केलं। परंतु गेल्या 8 महिन्यापासून मोदी आवास योजनेअंतर्गतचे पैसे अद्यापही या लाभार्थ्यांना भेटले नाही। त्यामुळे आज पंचायत समितीवर आंदोलनाचा इशारा दिला की 7 दिवसामध्ये घरकुल मोदी आवास योजनेचे पैसे न आल्यास आम्ही या पंचायत समिती कार्यालयात सरकारच्या विरोधात रावटी आंदोलन करू असा इशारा आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी दिला आहे। परंतु या निमित्तानं मला या ठिकाणी एक म्हणायचं आहे की एकीकडे आपण लाडकी बहीण योजना आणतो, लाडक्या बहीण योजनेमध्ये तब्बल ऍडव्हान्स पैसे दिल्या जाते, 2 महिन्याचे 3 महिन्याचे एकदमात पैसे दिले जाते। मोदी आवास योजनेचे पैसे असेल, पंतप्रधान आवास योजनेचे पैसे असेल, MREGS अंतर्गत असलेल्या अनेक योजनेचे पैसे असेल, या योजना मात्र थांबवल्या गेल्या आणि लाडक्या बहीण योजनेचे पैसे दिले गेले। परंतु सरकारला आज इशारा असेल की ज्याप्रमाणे आपण लाडक्या बहीण योजनेला पोहोचल्या चालले त्याचप्रमाणे ज्या विविध योजना आहे शासनाच्या त्याचा निधी तात्काळ वितरित करावा, अन्यथा याचा परिणाम हा या सरकारला, शिंदे फडणवीस सरकारला भोगावा लागेल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी देतो आणि 7 दिवसानंतर आम्ही पंचायत समिती कार्यालयात रावटी आंदोलन करू असा इशारा सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी देतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.